अर्थसंकल्पात भाजपच्या मंत्र्यांच्या विभागाला अधिक निधी, दादांची राष्ट्रवादी दुसऱ्या तर शिंदेंची शिवसेना तिसऱ्या नंबरवर। निधी वाटपात समतोल नसल्यानं धुसफूस वाढण्याची चिन्ह। अर्थसंकल्पात एकनाथ सुरू केलेल्या योजनेत 0 रुपयांची तरतूद, आनंदाचा शिधा, वयोश्री, तीर्थदर्शन आणि शिवभोजन योजनांना निधीच नाही। शिंदेंच्या योजना बंद केल्याचा विरोधकांचा आरोप। शिंदेंच्या योजनांना कात्री नाही तर योजनाच संपवल्या। वडेट्टीवार आणि राऊतांच्या अजितदादा गटासह भाजपवर निशाणा, तर अद्याप पुरवण्या मागण्या बाकी असल्याचं बावनकुळेंचं उत्तर। मुख्यमंत्री फडणवीसांचा मोबाईलवरून योजनांवर वॉच असणार। सीएम डॅशबोर्डचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन। सरकारच्या विविध 26 वेबसाईट्सचं लोकार्पण। सर्व योजनांची कामगिरी मुख्यमंत्र्यांना थेट मोबाईलवर पाहता येणार। मला निवडणुकीत 10-12 कोटी लागले। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकेंचा जुना व्हिडिओ व्हायरल। निवडणूक खर्चाहून जास्त खर्चाची कबुली दिल्यानं सोळंके वादात। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं जुने विधान मुद्दाम पसरवली जात आहेत। प्रकाश सोळंकेंचा दावा, त्या व्हिडिओत लाखांऐवजी कोटी हा शब्द चुकून वापरल्याचं स्पष्टीकरण। भाजपनं विधान परिषदेच्या 3 उमेदवारांची यादी दिल्लीत पाठवली। दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारींना संधी। 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या कोट्यातील सूत्रांची माहिती। विरोधातील महिलाही माझ्यावर फिदा, रुपाली चाकणकरांचं रोहिणी खडसेंना प्रत्युत्तर। सुप्रिया सुळे यांना खुश करण्यासाठी रोहिणी खडसे टीका करत असल्याचाही टोला। धनंजय मुंडेंवरील सुरेश धस यांचे आरोप बिनबुडाचे, कारण नसताना धनंजय मुंडेंची बदनामी। भाऊ अजय मुंडेंची प्रतिक्रिया। बीडनंतर लातूर शहरात गुंडांची दहशत। 5 जणांकडून एका युवकाला भर रस्त्यात अमानुष मारहाण। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 5ही गुंडांना अटक। पोलिसांनी आरोपींची धिंडही काढली। जन्म अथवा मृत्यू प्रमाणपत्रांसाठी पुरावे नसताना अर्ज केल्यास थेट फौजदारी कारवाई होणार। बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय। संबंधित अर्जाची तपासणी पोलीस विभागामार्फत होणार। पुण्यातील सिंहगड संस्थेला महानगरपालिकेचा दणका। 345 कोटींची थकबाकी थकवल्यानं एरंडवणे, कोंढवा, वडगावमधील मिळकतीची कार्यालय सील। नोटिशीनंतरही थकबाकी ठेवल्यानं कारवाईचा बडगा।